श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण प्रथम अध्याय पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया प्रथम अध्यायाला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यदिलक्षम् एकम नित्यम विमलमचलम सर्वसाक्षीदिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धिका जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्रचालका अविनाशा, शेषनयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय, विशाल बहाळ आकरण नयन सरळ नसिका सुहास्य वदन, दंतपक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष, वत्सलांचलाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभामयान त्रिवेणी संगमा सारकी, नाभी कमल सुंदर अति जेथे वेद्या त्यांची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती मूळ जननी त्याची पे, जानूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता दयावया अभयवीर सिद्ध सर्वदा स्वयंकर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर विद्युतलेत तेजस अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती त्याच्या दर्शने पतित तरती, त्याते अहोरात ज्ञाती नारदादी ऋषिवर्य, ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शेनली, 14 विद्या 64 कला त्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकी कविवरे, क्रमू न शकले महिमा बरते ते पामर मी काय, जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नम्रत्या, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसन, भजका होई दिव्य ध्यान वेदांत सार कळेपा, सकल कार्यरंभी जाना करती त्यांच्या नामस्मरण, ज्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करिता कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरितामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई, जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुता नमियेली, मूडमती मी अज्ञान काव्य दिवकांचे नसे ज्ञान, माते तू संपन्न प्रसन्न हो न ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक अविच्छादनाजे छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्यांची या कृपेकरण सज्जेची या लाभे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर तेशीची श्रेष्ठ गुरुवरे, चरणी ते यांची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमज्ञ अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ सद्गुरु राजा आपणाची, 9 मास उदरी पाळिले प्रसन्न वेदनांते शोषिले, कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी, जनजानिका समान अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी ते यांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही यात्री कुमार दत्तात्रेय नमियाला, तिने मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्लुप जाते समान, कामधेनो असूनी जवळी हाती धरली असे जोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन ईश्वान वसती समीप द्रातंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होय कृपेने आपल्या, वाढला कलींचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप्त धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैवेचे विचित्र, आर्यावती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक मानती वेचे वचने, दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजा श्रेय, अधर्म प्रवर्तका नाही भव, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले, ज्ञाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार धरणेने, नानाविध वेश नटने
जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, सधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आहे कोण आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण धर्ममुळी, वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडीने. आपला विख्यात महिमा जनी गाव यांचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहल. किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका मने गिरीसी, उचलून घाली काखेसी. किंवा खंदोत सूर्यासी, लोपवीन मने स्वतजे. तेसी असे माझी आळ, बाळ जाणून जडीवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू येतीवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चयी. ऐसी ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रते पावो. आता नमू साक्षवृंद, ज्यासी नाही भेदाभेद. जे स्वामीत सुख आनंद, मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दश्रेष्ठेश्वर. ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी. वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुट वतंस, नमिले कवी कालिदास. त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहोन. त्यातेही डोलविते मान, त्यांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामाधिक ग्रंथ. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी, मग दिनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत समाज थोर. मतिमंद मी त्याच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीत यांचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी ती न पाहावे. न पाहता जी अवगुण, गाह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या तुतुनी पाही, अमोल मुक्ताम फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा टाकून बुद्धांजळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपले मानस. हा सुगंध नावडे जे अस, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कहता बहुत अमोल. पदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, ते जे हा सहस्त्रकार. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यती राजपालकत कल्लार, विष्णू कवी होऊनी ब्रह्मन. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी येते तेथे घालीत असे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. आदरे भक्त परिसोत, प्रथमाध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथ रचयिते कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठणोपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम आरंभ देवता व सद्गुरु चरणा यांना वंदन करून जगतचालक विश्वनियंता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुणविशेषणांनी केली आहे. श्री विष्णुदेवताचे सगुण रूप वर्णन आणि आयुधे आणि वाहन याची महती वर्णन करून पुढे ज्याची माहिती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण हो असे आजवरही करण्यात आलेले आहे. त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रेयाचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी
अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयाची महती कथन करून ग्रंथकर्त्यांनी पुढील कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर आणि तुकाराम आदी संत कवी तसेच पंत कवींनाही आदरभावे वंदन केलेले आहे. आपल्यापाशी ग्रंथ निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदेवता, साधू सज्जन, संत सत्पुरुष आणि कविश्रेष्ठांनी आशीर्वादरूपी बळ पुरविले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल. आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ.